एका गावातील एक अडाणी शेतकरी त्याच्या घरातील खूप साऱ्या शेळ्या घेऊन जंगलामध्ये त्यांना चरायला घेऊन जायचा। एके दिवशी त्या जंगलामध्ये शेतकऱ्याला एक चमकणारी वस्तू सापडली। शेतकऱ्याने उचलून पाहिले। शेतकऱ्याला वाटलं तो एक दगड आहे। त्यानंतर शेतकऱ्याने ती वस्तू आपल्या शेळीच्या गळ्यामध्ये बांधली। त्याच रस्त्यावरून एक सोनार दुसऱ्या गावाकडे जात होता। त्याने त्या शेळीच्या गळ्यामध्ये पाहिले। त्याने ओळखले की हा एक मौल्यवान हिरा आहे। तो सोनार समजला होता की हा शेतकरी अडाणी असणार आणि त्याला हा हिरा आहे हे माहितच नसणार। त्या सोनाराने मनामध्ये ठरवलं की ह्या शेतकऱ्याकडून तो मौल्यवान हिरा स्वस्तामध्ये काढून घ्यायचा। तो सोनार शेतकऱ्याला म्हणाला, त्या शेळीच्या गळ्यामधील जी वस्तू आहे ती मला किती रुपयाला देशील? शेतकरी म्हणाला, मी तुम्हाला 100 रुपयामध्ये देईन। त्या सोनाराच्या मनामध्ये परत लालच आलं। त्या सोनाराने शेतकऱ्याकडे तो हिरा फक्त 50 रुपयांना मागितला। त्यानंतर शेतकरी म्हणाला, मला परवडणार नाही, मी दिला तर 100 रुपयालाच देईन। त्यानंतर सोनार पुढे निघून गेला। त्याला वाटलं की शेतकरी आपल्याला बोलवेल आणि तो हिरा आपल्याला 50 रुपयामध्ये देईल। काही वेळानंतर त्या सोनाराने पाठीमागे वळून पाहिले। त्या शेतकऱ्याने तो हिरा दुसऱ्या सोनाराला 200 रुपयाला विकून टाकला होता। तो सोनार पळतच त्या